हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये PSI STI SO 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर मित्रांनो, 2011, 2012 आणि 2013 PSI STI SOच्या क्वेश्चन पेपर आपल्या बघून झालेले आहे. आज आपण PSI क्वेश्चन पेपर 2013ची बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले झालेले आहे. बाकीचे क्वेश्चन आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसे तुम्हाला जर MPSC नोट अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. MPSC एस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आन्सर काय आहे? तर राज्यपाल या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चुकीचे विधान ओळखा. ए आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत 33% महिलांना आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य होय. बी, महिलांना 50% आरक्षण देणारे केरळ हे पहिल्या क्रमांकाचे राज्य होय. सी, 73वी घटना दुरुस्ती ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मंजूर करण्यात आली आहे. आणि डी आहे, 73वी घटना दुरुस्ती ही 1995 मध्ये मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, आयोगाने हा प्रश्न 2013 साली रद्द केलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामसभेच्या बैठकांबाबतच्या खाली विधानांचा विचार करा. तर ए आहे, एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठका घेणे. बी, 2 बैठकी दरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्यांचे अंतर. सी, सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो. डी, ग्रामसभेच्या बैठकीआधी श्री सभासदांची बैठक घेणे. तर बरोबर असलेल्या विधानाची निवड करायला सांगितले आपल्याला. तर मित्रांनो, केवळ ए बरोबर, ए आणि बी बरोबर, ए बी सी बरोबर आणि सर्व बरोबर आहे. तर मित्रांनो, ग्रामसभेच्या बैठकांबाबत यापैकी कोणती विधान बरोबर आहे? तर एका आर्थिक वर्षात कमीत कमी 4 बैठक घेणे अनिवार्य आहे. तर फर्स्ट हे करेक्ट आहे. त्यानंतर 2 बैठकी दरम्यान जास्तीत जास्त 4 महिन्यांचे अंतर असायला हवे आहे. तर बी पण विधान बरोबर आहे. त्यानंतर सी, सरपंच व त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच बैठक बोलावू शकतो. तर मित्रांनो, सी पण बरोबर आहे. डी, ग्रामसभेच्या बैठकीआधी श्री सभासदांची बैठक घेणे. तर डी पण हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, यानुसार योग्य आन्सर कोणता असेल? तर फोर्थ ऑप्शन सर्व बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? तर ऑप्शन आहे शीख, ख्रिश्चन, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती. तर मित्रांनो, शीख या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेमध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करतात? तर ऑप्शन आहे बाह्य परकीय आक्रमण, अंतर्गत कलह, राज्यात राज्यकारभार चालवण्यात अपयश आणि फोर्थ आहे आर्थिक कलह. तर मित्रांनो, राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव आणीबाणी घोषित करू शकतात? तर बाह्य किंवा परकीय आक्रमण, त्यानंतर राज्यात राज्यकारभार चालवण्यात सरकार अपयश ठरले तर राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तसेच आर्थिक कलहामध्ये पण राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतात. तर यानुसार योग्य आन्सर कोणता आहे? तर ऑप्शन सेकंड ए, सी आणि डी. नेक्स्ट क्वेश्चन, सरपंच पदासंदर्भात कोणते वैशिष्ट्य गैरलागू ठरते? तर मित्रांनो, कोणते वैशिष्ट्य आहे का जे सरपंच पदासाठी गैरलागू ठरते? तर ते आहे प्रत्यावाहन. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळाले? तर ऑप्शन आहे ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे. तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे. ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आली आहे आणि ती ब्रिटिश वकिलातीत नोकरी करीत आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते आन्सर योग्य आहे? तर तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे या कारणाने ब्रिटिश महिलेला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यनीतीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणते गुण वैशिष्ट्य गैरलागू ठरते? तर मित्रांनो, यापैकी कोणतं योग्य आन्सर आहे? तर न्यायालयीन निर्णय योग्य, तर हे गैरलागू ठरते. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार पंचायतीच्या विसर्जनाबाबत खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर कोणते विधान बरोबर नाही असे आपल्याला विचारले आहे? तर मित्रांनो, अधिकारांचे उल्लंघन किंवा दुरुपयोग, कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसणे, कर लागू करण्यात कसूर. तर मित्रांनो, वरीलपैकी एकही नाही, म्हणजे वरीलपैकी एकही उत्तर बरोबर नाही आहे. आणि आपल्याला कोणते विधान बरोबर नाही हेच विचारलेले होते. तर यानुसार ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ग्रामपंचायतीस आपली भूमिका परिणामकारकता बजावता यावी यासाठी ग्रामसभा कोणत्या बाबतीत योगदान करते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे उत्तरदायित्वाची हमी. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. तर फर्स्टमध्ये दिले राजकीय तत्त्वे, सामाजिक तत्त्वे, आर्थिक तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वे. तर मित्रांनो, राजकीय तत्त्वे याची जोडी कशाला लागल? तर ग्रामपंचायतीचे संघटन. त्यानंतर सामाजिक तत्त्वे, तर याची जोडी 14 वर्षाखालील बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण.
त्यानंतर आर्थिक तत्त्वे, तर आर्थिक तत्त्वेची जोडी रोजगाराची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय तत्त्वे तर शांततापूर्व अस्तित्व. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या स्रोतांबाबतच्या खालील विधानांचा विचार करा. तर ए आहे संसदीय लोकशाही, ब्रिटिश राज्यघटना, संघराज्य, अमेरिकेची राज्यघटना, सी मानसिक तत्त्वे, आयर्लंडची राज्यघटना आणि डी सामायिक सूची, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. तर मित्रांनो, आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या स्रोतांबाबत कोणती विधानं बरोबर आहे ते ओळखायची आहे. तर यापैकी सर्व विधानं हे बरोबर आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. तर मित्रांनो, संघसूचीची जोडी कशाला लागेल तर ती दीपगृहीला, राज्यसूचीची कारागृही आणि समवर्ती सूचीची शिक्षण. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल तर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे प्रति सरकार शॅडो कॅबिनेट बाबतच्या खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही. तर याचे उत्तर आहे ते खूपच प्रभावी ठरले. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो, आणि आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं आहे. तर ऑप्शन 4 ते करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणामुळे ग्रामीण राजकारणात खुलेपणा आणि पारदर्शकता येण्यास मदत होते. तर याचे उत्तर आहे ग्रामसभा. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्ष पूर्ण केली आहे. तर ते योग्य आन्सर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे.